जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आता आपण समान संबंध मधला तिसरा उपप्रकार आहे शब्दसंग्रह, तो बघूया. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला शब्दसंग्रहासाठी ना वाचन जास्त लागतं. ठीक आहे. आणि काही बेसिक गोष्टी ते तुम्हाला माहित पाहिजे, जसं इंग्रजी महिने, नाते, ठीक आहे, खेळाशी संबंधित कोणी जे प्लेयर असतील त्यांचे नाव, ठीक आहे, त्यानंतर पुस्तकं, त्याचे लेखक, त्याचबरोबर म्हणजे आपल्या आजूबाजूला परिसरात किंवा निसर्गात काही गोष्टी दिलेल्या असतात त्या, जसे की शिक्षकाचं कार्य काय, डॉक्टराचं कार्य काय, ठीक आहे ना. त्याचबरोबर तुम्हाला पुस्तकाचे लेखक माहित पाहिजे, दिशा माहित पाहिजे, नाते माहित पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर अशा काही आवाज झाले, ध्वनी झाले, या गोष्टी तुम्हाला यासाठी माहित पाहिजे असतात, ठीक आहे ना. कवी त्यांच्या कविता माहित पाहिजे असतात. त्यानंतर एखादं म्हणजे देशाबद्दलची जी सीमा आहे, जिल्हे आहे, राज्य आहे, नदी आहे, त्याचे उगम स्थान आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर मृदा आहे, त्यामध्ये सापडणारे खनिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला यासाठी माहित पाहिजे असतात. मग याच्यासाठी थोडक्यात सांगायचं तात्पर्य, शब्दसंग्रह जो समान संबंध बुद्धिमत्तेमधला हा प्रकरण आहे, यावरचे प्रश्न 100% एसएससी जीडी असो, महाराष्ट्र पोलीस असो, वनरक्षक असो, आरोग्य सेवक असो किंवा जलसंपदा विभाग असो, ठीक आहे, किंवा इतर कोणती सरळ सेवेची तुम्ही एक्झाम द्या, तर हा प्रश्न 100% तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतोच. कमीत कमी एक दोन प्रश्न हे तुम्हाला त्या परीक्षेमध्ये पाहायला भेटतातच. यासाठी शब्दसंग्रहासाठी तुमचं वाचन जास्तीत जास्त पाहिजे, ठीक आहे ना. आणि वाचनासोबत प्रॅक्टिस पण तेवढी पाहिजे. जर वाचन आणि प्रॅक्टिस या दोघांची सांगणार असेल तर नक्कीच मित्रांनो या टॉपिकवरचे तुमचे मार्क जात नाही, ठीक आहे. तर शब्दसंग्रहामध्ये समान संबंध लावायचा. मग मी तुम्हाला बोललो होतो की दोन चिन्ह, या चिन्हाला जसे म्हणायचं, ठीक आहे ना, या चिन्हाला जसे म्हणायचं, मराठीतला विसर्ग चिन्ह आहे, आणि असे चार टिंब आले त्याला तसे म्हणायचं. म्हणजे आपल्या प्रश्न वाचता येणार आहे, हे मी तुम्हाला समजून देण्यासाठी सांगतोय, बरोबर की नाही. आता शब्दसंग्रह मध्ये बघू. या ठिकाणी शब्दाचा संग्रह पाहिजे, मग तुमच्याजवळ याच्यावरचे प्रश्न सोडवताना शब्द साठा पण पाहिजे ना, तरच तुम्ही अचूकरित्या समान संबंध म्हणजे पहिल्या जोडीचा संबंध काय, तसंच संबंध आपल्याला दुसऱ्या जोडीत लावायचा असतो, ठीक आहे. तर हे तुम्ही अचूकरित्या ओळखू शकतात, पण त्यासाठी तुमच्याजवळ शब्दांचा साठा असणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न या ठिकाणी, पक्षी जसे चिवचिवाट तसेच घोडा जसे काय. मग आता पक्षी काय करतात, चिवचिवाट, म्हणजे पक्ष्यांचा आवाज विचारलेला इथे चिवचिवाट. तर घोडा काय करणार आहे, काव काव करतो का घोडा, नाही करत. किंकाळतो का, तर हो. हा हा पण नाही करत घोडा. आणि घोडा तबेला आहे, त्याची राहण्याची जागा आहे. तर अनेक विद्यार्थी काय करतील की घोडा आलाय म्हणजेच तबेला मारून देतील, पण तुम्हाला इथे पक्षीचं घरटं नाही म्हटलेलं आहे, म्हणजे त्याचं निवासस्थान, त्याचं राहण्याची जागा विचारलेली नाही या प्रश्नामध्ये, त्याचा आवाज दिलेला आहे. म्हणून इथे घोड्याचा आवाज कसा असतो, खिंकाळणे असतो. मग तबेला उत्तर मारायचं नाही. अनेक विद्यार्थी तबेला पण मारू शकतात. लक्षात येत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. आता दुसरा प्रश्न बघू मित्रांनो. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, सीमा जसे देश तसेच फ्रेम जसे काय. सीमा जसे देश, मग ती सीमा हैदरनी जी पाकिस्तानवर भारतात आली होती, बरोबर का नाही. तर सीमा जसे देश म्हणजेच काय, सीमा ही देशाची म्हणजे देशाची काय ती देशाचा जो एरिया आहे, ठीक आहे, क्षेत्रफळ आहे, त्याला मर्यादित करत असते ती, त्याच्या पुढे आपली हद्द नाही असं, ठीक आहे ना. तर मग फ्रेमचं काय असणार, तर फ्रेम घराला फ्रेम असते का, नाही. म्हणजे फ्रेम ही घराची जागा मर्यादित करते का, तर बिलकुल नाही. खिडकी काय घराची जागा मर्यादित करते का, नाही. चित्र म्हणजेच काय, एखादा फोटो आहे, त्या फोटोला जर आपण फ्रेम मध्ये लावलं, बरोबर की नाही, तर मग फोटो त्या फ्रेमच्या बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे त्या फोटोची मर्यादा तो करत असतो, बरोबर की नाही. मग चित्र असेल, त्याचा ढगाची मर्यादा काय फ्रेम मध्ये असते का, नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न बघा, काय, मार्च जसे जून तसेच ऑगस्ट जसे काय. तर मित्रांनो, तुम्हाला यासाठी ना इंग्रजी महिने, मराठी महिने, ऋतू, या गोष्टी पण माहित पाहिजे, ठीक आहे. नदी, त्यांचं उगम स्थान, त्याच्यानंतर वेगवेगळे जे प्राणी आहे, त्याचे प्राणी अभयारण्य, त्याचबरोबर म्हणजे भौगोलिक काही गोष्टी त्या तुम्हाला इथे माहित पाहिजे, ठीक आहे. तर बघा इथे मार्च जसे जून तसेच ऑगस्ट जसे काय. तर मार्च आणि जून मध्ये काय फरक आहे, तर बघा मार्च नंतर एप्रिल, मे आणि जून, म्हणजे तिसरा महिना घेतलेला आहे. मग ऑगस्ट नंतर काय येणार, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, म्हणजे इथे तिसरा महिना कोणता येणार आहे, नोव्हेंबर. लक्षात येत आहे का, नोव्हेंबर. मग पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आता या प्रश्नामध्ये कधी कधी काय असतं मित्रांनो, की 31 चे महिने, 30 चे महिने, अशा पण कधी कधी जोड्या दिलेल्या असतात, ठीक आहे. कधी कधी जोड्या या समसंकेत पण देतात, कधी कधी विषम संकेत पण देतात. तर नेमकं आता या प्रश्नामध्ये फक्त 3चा फरक होता, 3 महिन्याचा फरक होता, म्हणून आपण त्या पद्धतीने लावलेलं, पण ही पण गोष्ट लक्षात ठेवाल या प्रश्नाकरिता, ठीक आहे. आता चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न काय, पुरुष जसे चालणे तसेच मासा जसे काय. तर हे तर प्रत्येकालाच माहिती आहे. मासा जसे काय, लोळणे, मासा लोळत नाही. मासा फडफडणे, आता फडफडणे, मासा फडफडतो, पण कधी, त्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर.
बरोबर की नाही? मग आपण पण तसं फडफडलं पाहिजे. कधी? जेव्हा आपला मार्क जातोय किंवा आपल्याला एखादा प्रश्न समजत नाही, तर ते शिकून घेण्यासाठी आपण फडफडलं पाहिजे. म्हणजे येणाऱ्या काळात आपले दिवस बदलतील. बरोबर की नाही? तर मासा काय असतो? मासा पोहतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय? पोहणे. ठीक आहे. आता याचबरोबर आपण पुढचे अजून प्रश्न घेऊया. चला तर मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय आहे? आई जसे मुलगी तसेच कोण जसे मुलगा. तर बघा इथे दोन्ही स्त्री आहेत आणि पाल्याशी नातं दिलेलं आहे, बरोबर की नाही? तर मग या ठिकाणी मुलाचे कोण असतील? वडील असतील आणि हे दोघं काय असणार? पुरुष असणार. तर मग पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गाय जसे दूध, बरोबर आहे. मधमाशी जसे मध, बरोबर की नाही? तसे शिक्षक जसे काय, म्हणजे काय? गाय दूध देते, त्याचबरोबर मधमाशीकडनं आपल्याला मध मिळतं, तर शिक्षकाकडनं काय मिळतं आपल्याला, ठीक आहे ना? तर मार मिळतं, पण कधी? चुकल्यानंतर. म्हणजे शिक्षकाचा उद्देश मारण्याचे का फक्त? तर नाही. त्यानंतर ज्ञान, तर शिक्षकाकडनं आपल्याला ज्ञान मिळतं. धडा कधी मिळतो? चूक केली का त्यावेळेस तुला धडा शिकवतात. लाडू एक आहे, ते पोषण आहारातला भाग आहे, बरोबर की नाही? पण शिक्षकाचा उद्देश काय आहे? ज्ञान देणं. जसं गाय दुधासाठी, तर मधमाशी मधासाठी, तर शिक्षक काय? ज्ञान देण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर 7वा प्रश्न बघूया. उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश जसे लखनौ तसेच महाराष्ट्र जसे काय. तर मित्रांनो, तुम्हाला देश आणि राज्य यांच्या राजधान्या पण माहित पाहिजे. ठीक आहे. प्रशासकीय विभाग, प्रादेशिक विभाग या गोष्टी पण माहित पाहिजे. ठीक आहे. तर या प्रश्नामध्ये काय आहे? उत्तर प्रदेश जसे लखनौ तसेच महाराष्ट्र जसे काय, असा प्रश्न आहे. तर बघा, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे, बरोबर की नाही? तर महाराष्ट्राची राजधानी काय आहे? मुंबई. नाशिक हा प्रशासकीय विभाग आहे, नागपूर हा पण प्रशासकीय विभाग आहे आणि उपराजधानी आहे. कोल्हापूर काय आहे? तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. मनुष्य जसे नाक तसेच झाड जसे काय, तर मनुष्य नाकाने श्वासोच्छवास करतो, बरोबर की नाही? श्वास आपण नाकाने घेत असतो. तर झाड हे कशाने घेतात श्वास? पानांनी, फुलांनी, फळने किंवा मूळने. तर झाडं हे पानांनी श्वास घेत असतात. लक्षात येत आहे? तर बघा मित्रांनो, यासाठी तुम्हाला भौगोलिक बऱ्याच गोष्टी माहित पाहिजे. शिवाय तुमचं वाचन पण चांगलं पाहिजे, तेव्हा तुम्ही या प्रश्नाचे उत्तर अचूकरित्या सोडू शकतात आणि त्याचबरोबर प्रॅक्टिस पण पाहिजे. ठीक आहे. अजून आपण पुढचे प्रश्न घेऊया. चला तर मित्रांनो, आता पुढचा 9 नंबरचा प्रश्न बघू. 9वा प्रश्न काय बघा, वर्तुळ जसे गोल तसेच चौकोन जसे काय. ऑप्शन आहे इथे किरण, त्रिकोण, पंचकोन आणि घन. तर मित्रांनो, वर्तुळापासून गोल तयार होतो. उदाहरणार्थ वर्तुळ असा असतो, बरोबर आहे, आणि गोल पण तसाच असणार आहे. पण गोल हा काय असणार? भरीव असतो. ठीक आहे. मी भूमितीचे लेक्चर चालू केलेले आहे. तर पुढे एक करून तुम्हाला वर्तुळ आणि गोल काय असतो, या दोघात फरक काय असतो, तर परीक्षेला दोघांवरचे प्रश्न विचारले जातात. ते पण आपण भूमितीमध्ये घेऊया. फक्त आता बुद्धिमत्ता शिकतोय म्हणून लक्षात ठेवा, की वर्तुळापासून गोल तयार होतो. तर चौकोनापासून काय तयार होणार? चौकोनापासून किरण तयार होतो का? नाही. चौकोनापासून त्रिकोण तयार होतो का? नाही. चौकोनापासून पंचकोन पण तयार होत नाही. तर चौकोनापासून घन तयार होतो. काय? घन. मग तुम्ही म्हणशाल घन एक ठोकळा आहे, बरोबर की नाही? तर तो ठोकळा कसा तयार होणार, हे तुम्हाला मी भूमितीमध्ये सांगणार आहे. पण आता प्रश्न आलाय म्हणून समजून घ्या, की दोन चौकोनांपासून काय? दोन चौकोनांपासून घन तयार होतो. जसा हा पहिला चौकोन आहे, हा दुसरा चौकोन आहे, बरोबर आहे. हे दोन चौकोन मिळून काय तयार होतो? घन तयार होतो. बघा असं या पद्धतीने. लक्षात येतंय का? या पद्धतीने घन तयार होतो. याला आपण नंतर पुसून टाकलं तरी चालेल. ठीक आहे. लक्षात येतंय का? किंवा मग याला 3D मध्ये जर दाखवायचं असेल तर डॉट देऊन देऊ आपण. लक्षात येतंय? डॉटेज लाईन देऊन देऊ. मग बघा, जसं वर्तुळापासून गोल तयार होतोय, तसं चौकोनापासून काय? घन तयार होतो. आणि दोन आयतांपासून इष्टिकाची ती तयार होते. लक्षात येतं का? म्हणजे आता हा विषय आलाय म्हणून इथे पाहून घ्या. हा एक आयत आहे आणि दुसरा आयत असा, बरोबर की नाही? मग हे दोन आयत मिळून काय तयार होते? इष्टिकाची ती. लक्षात येतंय का? मग ही लाईन इकडे जोडू आपण, ही इकडे जोडू. त्याचबरोबर मग ही इथे जोडायची आणि ही इथे जोडायची. ठीक आहे. मग नंतर याला आपण डॉट लाईन किंवा 3D मध्ये दाखवण्यासाठी डॉटेड लाईन करू शकतो. समजतंय का? तर हा भूमितीचा भाग आहे. सांगायचं तात्पर्य इथे काय, की जसं वर्तुळापासून गोल तयार होतो, तसं चौकोनापासून काय तयार होणार? घन तयार होणार. आता काही मुलं कमेंट करतील, की सर घन कसं काय तयार होतोय, बरोबर की नाही? तर तो दोन चौकोनापासून तयार होतो. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, लाळेचा संबंध जसा तोंडाशी आहे तसंच. आता इथे पूर्ण जोडी विचारलेली या प्रश्नामध्ये, की लाळेचा संबंध जसं तोंड आहे, तर तसं कोणती जोडी इथे बरोबर असणार? तर डोळ्यांचा संबंध अश्रूशी असणार, बरोबर आहे सर. तोंडातून लाळ निघते, तसं डोळ्यामधून अश्रू निघतो, बरोबर की नाही? डोळे पाहणे, इथे तोंड खाणे त्याचा उद्देश नाही दिलेला, बरोबर की नाही? तर तोंडातून लाळ निघते म्हणजे डोळ्यातून काय निघणार? अश्रू. डोळे पाहणे हे पण नसणार आहे.
कान ऐकणे हे पण नाही आणि तोंड खाणे हे पण नाही. म्हणजे डोळ्यातून जसं तोंडातून लाळ निघते तसं डोळ्यातून काय निघणार? अश्रू. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, आंबा जसे फळ तसेच बटाटा जसे काय? तर मित्रांनो, आंबा हा एक काय फळ आहे. त्याच पद्धतीने बटाटा काय आहे? तर पर्याय बघा, भाजी, खोड, फूल आणि मूळ. तर भाजी बटाटा नाहीये, खोड आहे बटाटा. ठीक आहे. फूल पण नाही आणि मूळ पण नाहीये. लक्षात येतंय का? बटाटा हे काय आहे? खोड आहे. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी काही समानार्थी विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. ठीक आहे. तर बघा इथे कृतज्ञ आणि कृतज्ञ. कृतज्ञ जसं कृतज्ञ. ठीक आहे. तर कृतज्ञ म्हणजे काय असतं? उपकाराची जाण ठेवणारा. ठीक आहे ना, म्हणजे उपकार मानणारा. आणि कृतज्ञ म्हणजे काय? उपकाराची जाण नसणारा. त्या तसाच संबंध कोणाचा? निकृष्ट सोबत असणार. मग निकृष्ट म्हणजे काय असतं? खालच्या दर्जाचं, बरोबर की नाही? तर बघा पर्याय काय या ठिकाणी? आकृष्ट, कृष्ट, उत्कृष्ट आणि आप्तेष्ट. तर बघा, कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाण ठेवणाऱ्याचा संबंध जसा कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाण न ठेवणाऱ्याशी असेल, त्याच पद्धतीने म्हणजे इथे विरुद्ध अर्थी दिलेला आहे. तर मग निकृष्टचा काय असणार? उत्कृष्ट असणार. काय? उत्कृष्ट. मित्रांनो, मी तुम्हाला समान संबंध या प्रकरणातला तिसरा जो उपप्रकार होता शब्दसंग्रह, त्याचे काही प्रश्न इथे घेतलेले आहे. आता यापेक्षा खूप सारे प्रश्न भरपूर, म्हणजे या टॉपिकवर या टाईपवर खूप सारे प्रश्न आहेत. पण तुम्हाला शब्दसंग्रह हा कसा ओळखायचा किंवा यामध्ये काय काय लॉजिक असतात, तर एक काही प्रश्न घेऊन मी तुम्हाला समजून दिलेले आहे. यासाठी तुम्ही अजून भरपूर सारे प्रश्न प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे तुमचे भरती करणारे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आज इथेच थांबूया. आता पुढचं लेक्चर जे असणार आहे ते पुढचं बुद्धिमत्तेचं लेसन घेऊ आपण. ठीक आहे. यामध्ये जो चौथा उपप्रकार होता समान संबंधामध्ये आकृत्यांचा समान संबंध, तर मी आकृती हा जो भाग आहे ना, हा पूर्ण बुद्धिमत्तेमधला मी नंतर घेणार. कारण आकृत्या पूर्ण करणे, आकृत्या मोजणे, मग त्याच्यात चौकोन, चौरस, त्याचबरोबर म्हणजे आकृत्यांचा जो भाग आहे ना, त्यातले एक 12-13 टॉपिक आहे. पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा, आकृत्या पूर्ण करणे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर समान आकृत्यांचा समान संबंध. तर हे सर्व जे प्रश्न असतात आकृत्यांशी रिलेटेड, ते आपण भाग ज्यावेळेस 2 तयार करू बुद्धिमत्तेमधला, त्यामध्ये मी पूर्ण प्रकरण घेऊन घेणार. म्हणजे ज्याच्या पुढचं जो काही लेक्चर असणार आहे मित्रांनो, तो कोणता असेल? नवीन टॉपिक आपण सुरुवात करू. ठीक आहे. तर आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.